ज्या पालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या गव्हर्नमेंट सरकारी शाळा होत्या त्या जाणीवपूर्वक त्याला कमजोर करण्यात आलं पहिले। कारण की त्या गव्हर्नमेंट शाळेमधून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर झालेत। मग इथल्या शासन व्यवस्थेला काय वाटलं की त्यांनी त्या शाळा बंद पाडल्या, परंतु ते जाणीवपूर्वक करण्यात आलं। जाणीवपूर्वक कसं की पहिले अशा प्रकारचं प्लॅनिंग करण्यात आलं की शिक्षकांना कुठल्या ना कुठल्या कामात पहिले त्यांच्याकडे कामं देऊन टाकायचे शिक्षणाच्या व्यतिरिक्त। म्हणजे तो शिक्षक जे विद्यार्थ्यांना काम करायला पाहिजे होतं ते सोडून त्याच्याकडे दुसरी कामं देण्यात आले। आणि त्याच्यामधून काय झालं, प्रत्येक नागरिकांना असं वाटायला लागलं, प्रत्येक आईवडिलांना असं वाटायला लागलं की सरकारी शाळेत बरोबर शिकवत नाही, सरकारी शाळेमध्ये बरोबर शिकवत नाही, तर पोरांना काढा शाळेतून, त्या सरकारी शाळेमधून आणि प्रायव्हेट शाळेमध्ये टाका। मग आता प्रायव्हेट शाळेमध्ये जशी सरकारी शाळेमध्ये जे आहे सरकारच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून शिकवल्या जातं, त्यासाठी पैसे लागत नाही, मोजावे लागत नाही। परंतु कॉन्व्हेंट शाळेमध्ये जर टाकलं मुलांना, खाजगी शाळेमध्ये जर आपण आपल्या लेकरांना शिक्षण द्यायला लागलो तर तिथं पैसे मोजावे लागत आहे। हे कटकारस्थान आपल्याला प्रथम समजून घ्यावं लागेल की हे शासन व्यवस्था म्हणण्यापेक्षा इथली मनुवादी व्यवस्था या शिक्षणामुळे लोक शहाणे बनत आहे, हुशार बनत आहे। एखादा गरीबाचा पोरगा मोठा अधिकारी होतो आहे, कलेक्टर होतो आहे। हे लक्षात मनुवादी व्यवस्थेच्या डोळ्यामध्ये सलत आहे, मनात सलत आहे। आणि त्यामुळे जाणीवपूर्वक या देशातील, भारत देशातील सरकारी शाळा बंद पाडण्याचं कटकारस्थान इथल्या शासन व्यवस्थेने केलं। जर कोणाला शिक्षण मिळणार नाही तर ते समजदार बनणार नाही। अन्याय अत्याचार हा समजणार नाही। म्हणून पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त श्रीमंत लोकांना होता, जे गरीब होते त्यांना नव्हता। परंतु मिशनरीच्या माध्यमातून जे काही शिक्षण मिळायचं, ज्यांना शिक्षणाचं महत्त्व समजत होतं ते शिक्षण घ्यायचे। आणि आज ज्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजायला लागलं त्या प्रत्येक आईवडिलांचे पोरं किंवा प्रत्येक आईवडील आपल्या पोरांना शिकवायला लागले आणि पोरं शिकू लागले। त्यामधून इथली जी व्यवस्था, विषमतावादी व्यवस्था जी आहे, त्यांच्या बरोबरीने ते यायला लागले आणि ते येऊ नये त्यांच्या बरोबरीनं खालचे यांनी ज्या विषमतावादी लोकांनी हे खालचा तो वरचा, हा नीच तो उच्च, अशा प्रकारचे जे काही आपल्या देशामध्ये विष पेरण्याचं काम केलं
माणूस दुसऱ्या व्यक्तीबरोबर तिरस्कार नजरेनं बघतोय, ही धर्म आणि जातीची जे काही अफूसारखी गोळी जी आहे आपल्या या भारत देशामध्ये पेरल्या गेली, आणि यामधून आज आपल्या देशामध्ये एक व्यक्ती दुसऱ्याबरोबर ज्या मानवतेच्या माध्यमातून एकमेकांकडे बघायला पाहिजे, एक व्यक्ती दुसऱ्याबरोबर जे आहे व्यक्तीबरोबर मानवतेसारखा व्यवहार करायला पाहिजे, तो न करता तो तिरस्कार नजरेनं बघतो आहे, अशी परिस्थिती आहे. आज सरकारी शाळा यांनी बंद केल्या, उद्या गरिबांचे लेकरं शिकू शकणार नाही. उद्या ज्यांच्याकडे पैसे असतील ते लोक शिकेल, ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते शिकू शकणार नाही. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये इथल्या विषमतावादी शासन व्यवस्थेने आणून ठेवलेली आहे. मग ते बीजेपी असो की काँग्रेस असो, हे दोन्ही हे सारखे आहे. प्रायव्हेटायझेशन काँग्रेसने सुरू केलंय आणि ते पूर्णत्वास नेण्याचं काम इथल्या बीजेपी शासन व्यवस्थेने केलं. नुसतं शाळा त्यांनी बदलवल्या नाही, शाळा त्यांनी बंद केल्या नाही, तर शिक्षणातील जे धडे आहे ते सुद्धा बदलवण्यात आले. ते सुद्धा जे आहे बरेच असे जे मानवतेचे न ठेवता विषमतेचे जे आहे भरवण्याचं काम इथली जे काही शिक्षण मंडळ आहे या विषमतावाद्यांच्या माध्यमातून धडे सुद्धा बदलवणे, धडे सुद्धा जे विषमतावादी टाकणे, अशा प्रकारचा कटकारस्थान सुरू आहे. आज शिक्षणातून महापुरुषांचे धडे वगळण्यात आले. ज्या महापुरुषांच्या विचारामधून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढीमध्ये बंधुता मानवता भरवल्या जात होती, परंतु मात्र ते धडे क्रांतिकारी महापुरुषांचे धडे सुद्धा वगळण्यात आले, काढण्यात आले. असल्या प्रकारची विषमतावाद्यांची जी काही कूटनीती आपल्या देशामध्ये सुरू आहे, आणि असली जी काही शिक्षण पद्धती आहे, ही महागाईची जी शिक्षण पद्धती आहे, ही अशीच सुरू जर राहिली तर आपल्या देशातील लोक बरेच अशिक्षित राहील. आणि अशिक्षित जर राहिले तर येणाऱ्या पिढ्या ह्या अशिक्षित राहील, आणि अशिक्षित राहिले तर त्यांचं शोषण होईल, त्यांच्यावरती अन्याय होईल, अत्याचार होईल. आणि त्यासाठी क्रांती का केली पाहिजे हे त्यांच्या लक्षात येऊ शकणार नाही. असल्या प्रकारचे समोरची जी काही परिस्थिती आहे ते आपल्याला दिसत आहे. आज आपल्या देशामध्ये आजही आपण म्हणतो की 76 वर्ष झाले स्वातंत्र्याला, परंतु खरं स्वातंत्र्य अजूनही नागरिकांना मिळालेलं नाही, अशी परिस्थिती दिसते. आर्थिक समानता सुद्धा आलेली नाही.
फार कमी लोकांकडे जे आहे भरपूर पैसा आहे, पण तो अशा बहुतांश लोकांकडे, नागरिकांकडे आपल्या गरजा कशा भागवता येईल या विवंचनेत जगतो आहे, असली परिस्थिती दिसत आहे. आज आपण नागपूर शहरात आहोत, पण थोडं खेड्यामध्ये गेलो तर परिस्थिती बरीच खराब आहे. परिस्थितीत बदल होताना दिसत नाही. याला कारणीभूत कोण आहे हे आपण पहिले शोधलं पाहिजे, आणि त्यासाठी नंतरचा जो काही परिणाम होणार आहे आणि परिणाम झाल्यानंतर जे आहे त्याचे दुष्परिणाम काय होणार आहे हे आपण शोधलं पाहिजे. शिक्षण हे जे आहे समजदार बनण्याचं साधन आहे. मग शिक्षण हे ताकदीचं पाहिजे, आणि ताकदीबरोबर सक्तीचं आणि मोफत पाहिजे आहे. तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आणि जो कोणी यामधून पैसे कमावण्याचा, या शिक्षणातून पैसे कमावण्याचा धंदा करत असेल तर त्यावरती कानून शासन करण्यात यावं. परंतु ते विषमतावाद्यांच्या हातात या देशातील सूत्रसंचालन आहे. हे सूत्रसंचालन त्यांच्या हातात असल्यामुळे ते करणार नाही, एवढं नक्की. आणि हे असंच सुरू राहिलं तर उद्याचा काळ जो आहे तो भयानक असणार, एवढं लक्षात ठेवा. कारण इथल्या विषमतावाद्यांची जी काही कूटनीती आहे ती कूटनीती अशी आहे की पहिले या देशातील लोकांना अशिक्षित ठेवल्या जावं. या देशातील लोकांना अशिक्षित ठेवलं म्हणजे यांच्याकडून आपल्याला बरेच कामं करता येईल. कारण यांच्यामध्ये शिक्षणाच्या अभावामुळे लायकी तयार होणार नाही, आणि अशा बेलायकीचे लोक जेव्हा या भारत देशामध्ये तयार करण्यात येईल त्या दिवशी त्या लोकांकडून जे पूर्वीच्या काळामध्ये जे काही घाण वाहून नेण्याचं काम करण्याचं सोपवल्या जात होतं, ढोरं ओढण्याचं काम त्यांच्याकडे सोपवल्या जात होतं, या अज्ञानतेमुळे तेच काम भविष्यामध्ये तशीच परिस्थिती येण्याचं आम्हाला जे आहे सूचक मिळत आहे. आणि यामधून जर या शिक्षणाच्या शाळा अशाच बंद पडत राहिल्या आणि अशाच प्रकारे देशामध्ये अज्ञानता जर निर्माण होत राहिली तर या देशामधली चातुर्य व्यवस्था कधीच जाणार नाही. आणि जे काही शिक्षण घेणार नाही, जे लोक जे अशिक्षित राहील, बेरोजगारी निर्माण होईल. अशिक्षिततेमुळे संसाराचा गाडा बरोबर चालवता येणार नाही. अशिक्षिततेमुळे त्यांना खायला बरोबर मिळणार नाही. आणि अशिक्षिततेच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती ढासळेल, संसाराचा गाडा बरोबर चालू शकणार नाही, आपल्या लेकरांना शिकू शकणार नाही, आणि शारीरिक रित्या सुद्धा जे आहे
अशक्तपणा येईल, ज्यातून ते प्रखरतेने विचार करू शकणार नाही. आणि अशामधूनच आमच्या येणाऱ्या नवीन पिढीला खालच्या दर्जाचे काम करण्यासाठी इथली शासन व्यवस्था जी आहे तशा प्रकारची व्यवस्था करत आहे. पहिले तुम्हाला अज्ञान ठेवायचं, अज्ञानतेच्या माध्यमातून तुमचा जे आहे इथले जे काही खालच्या दर्जाचे जे काम आहे ते तुमच्या माध्यमातून करायचे. मग ते आहे संडास साफ करायचे असेल, गटर साफ करायचे असेल, जे काही साफसफाईचे जे काही काम असेल, हे सर्व काम जे लोक अशिक्षित राहील त्यांच्यावरती हे जे काम आहे सोपवल्या जाईल. आणि जे काही अधिकारी लोक आहेत तेच बनेल ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. मग इथले आपल्या देशामध्ये समानता कुठे आलेली आहे? देश अजूनही लोकशाहीने चालवल्या जात नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. म्हणजे इथले जे काही काम आहे ते आमच्या बेरोजगार पोरांनी असल्या प्रकारचे काम करावेत, व्यवस्थित परिस्थिती आणून ठेवण्याचं काम इथल्या विषमतावादी शासन व्यवस्थेने हाताशी घेतलेलं आहे. आणि हे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बदलवायची असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांनी ताकदीचे मायबाप बनणे गरजेचं आहे. नुसतं खाऊन पिऊन आपण जे आहे जगतो आहे, नुसतं तो माणूस म्हणून फायदा नाही. तर माणूस तो बना का जगताना तुम्हाला गर्व वाटला पाहिजे आहे की या भारत देशातील शेतकऱ्यांनी प्रोड्यूस केलेला, उत्पन्न केलेलं अन्न जे खातो आहे मी, त्या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे. ही उमंग त्या लोकांमध्ये निर्माण होईल. तो खरा माणूस, तो खरा या देशाचा नागरिक, जो स्वाभिमानी बनेल, जो सत्य काय असत्य काय यामधला भेद, सत्य आणि असत्य यामधलं जे आहे त्याला फरक करता येईल, जो माणुसकीने जगण्याचा प्रयत्न करेल तो खरा या देशातला नागरिक. आणि हे जर आपण करू शकलो नाही तर येणाऱ्या काळातील जी काही जनरेशन आहे, पिढी आहे, तुम्हाला प्रश्न सर्वांना करेल की तुमच्याकडे सर्व धन संपत्ती, सर्व शिक्षण, ज्ञान असताना सुद्धा तुम्ही का लढले नाही? काही लोक प्रत्येक गल्लीमध्ये हुशार आहे, अतिशहाणे आहे, पण ऐन वेळेमध्ये त्यांचा जो शहाणपणा आहे तो योग्य वेळी कामाला जर येत नसेल तर त्यांची शहाणपणा काही कामाची नसेल. म्हणून शिक्षणाबरोबर आपल्यामध्ये जी समजदारपणा जी आहे तो आपण निहाळला पाहिजे. आणि निहाळून या देशाला योग्य दिशा कशी देता येईल
तशी पेरणी आपल्याकडून काही करता येईल का, याचा विचार क्षणोक्षणी प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. अन्यथा जीवनाचा ज्यावेळी शेवट होईल ना, त्यावेळी तुमचा प्रत्येक व्यक्तीला त्यांचेच जीवन एक वेळा त्यांनाच प्रश्न करेल की बाबा मी तुला बराच वेळ दिलेला आहे, तुला जे काही 60 वर्षाचं 70 वर्षाचं जीवन भेटलेलं आहे जगण्यासाठी, तू कशासाठी जगला, तुझ्या जगण्याचा उद्देश काय होता, हे प्रश्न प्रत्येकांना त्यांचं जीवन अंतिम स्टेजवरती पण विचारेल. आणि त्यावेळेला जे जे लोक त्याचं उत्तर देऊ शकले नाही तर ते कशासाठी जगले त्याचं उत्तरही मिळणार नाही, असली परिस्थिती आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान आहे, देशामध्ये जे काही विषमतावादी लोक विषमता पेरण्याचं सडेतोड काम करत आहे, त्याला समतेमध्ये परिवर्तित आपल्याला करण्याचं काम जर आपल्या खांद्यावर घ्यायचं आहे तर प्रत्येकाने महापुरुषांचे विचार आत्मसात करून जे काही तुमच्या जवळ शिल्लक असलेलं जीवन आहे ते या मानवांच्या कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल, या देशासाठी काय करता येईल, यासाठी आपण छोटंसं का होईना आपण काम आपल्या हातातून व्हायला पाहिजे, ही अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. आणि जे काही मनसुबे इथल्या विषमतावाद्यांचे आहे ते धुडकावून लावण्यासाठी आपल्या लेकरांना महापुरुषांचे जे काही विचाराचं जे काही प्राशन विचार जे काही आहे ते देण्याचं काम तुमच्या हातून व्हायला पाहिजे. तर त्यांना कळेल की आपण कोणाविरुद्ध आपण लढलो पाहिजे हे त्यांना कळायला लागेल. आज आपण बघतोय शिक्षणाचं वाटोळं कोण लावलं हे आम्हाला जे आहे कोणी समजावून सांगत नाही, कळलं तर आम्ही लढत नाही. आज आपण जे बघतो आहे की ज्या लोकांनी शिक्षणाचं वाटोळं लावलं त्यांनाच त्याच्यातीलच आपल्या गल्लीतील लोक आपल्या एरियातील लोक सपोर्ट करतात. म्हणजे आपल्या परिस्थितीला जी काही आपल्यावरती परिस्थिती आणून ठेपलेली आहे त्याला आपणही कारणीभूत आहोत एवढं लक्षात घ्या. आणि हे बदलवायचं असेल तर या देशाला योग्य शासन मिळावं अशी अपेक्षा जर तुम्हाला असेल तर स्वाभिमानी बनणं गरजेचं आहे, सत्याला जाणणे गरजेचं आहे. हे जाणल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की आपण योग्य माणसाला योग्य शासनाला आपल्या देशामध्ये आणणे गरजेचं आहे. आणि तरच लोकशाही इथे वाढेल आणि जे तुम्हाला स्वातंत्र्य अपेक्षित आहे ते स्वातंत्र्य तुम्हाला मिळायला लागेल. यासाठी आपल्या देशामधून बीजेपी आणि काँग्रेस सारखे विषमतावादी जे काही पक्ष आहे या देशातून हद्दपार करण्यासाठी तुमची कास लागली पाहिजे. हा तुमचा अंतिम उद्देश झाला पाहिजे. तरच त्या देशामध्ये लोकशाही राबेल, लोकशाही येईल आणि खरंच स्वातंत्र्याची सुरुवात होईल. मित्रांनो, या देशामध्ये जी वाटचाल आहे ती लोकशाहीने नाही आहे तर विषमतावादीने आहे. आपल्या देशामध्ये या शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे द्यायला पाहिजे. परंतु या देशामध्ये पर्यावरण हे महत्वाचं किती आहे, ज्या पर्यावरणातून संपूर्ण पशु पक्षी प्राणी मानव संपूर्ण निरोगी राहू शकले पाहिजे.
असल्या प्रकारचं ज्ञान न देता या पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचं काम जे काही होत आहे त्याला थांबवण्याचं काम मात्र इथलं जे शासन आहे ते अकार्यक्षम ठरलेलं आहे. म्हणून असल्या शासन व्यवस्थेला पर्यावरणाचं महत्व समजत नाही किंवा ते करून घ्यायचं नाही. कारण की पर्यावरण राहील तरच माणूस निरोगी राहील. परंतु अलीकडे आपण बघतोय मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे. आम्ही अवकाळी पाऊस म्हणतो याला, पण तो अवकाळी नसून ही ग्लोबल वॉर्मिंग आहे. पोल्युशन वाढलेलं आहे पृथ्वीवरती आणि याचा अवेअरनेस, याची जाणीव लोकांमध्ये करून जंगलतोड आम्ही कशी कमी करता येईल याचं विचार मंथन जे आहे लोकांमध्ये पसरवण्याचं काम शासन व्यवस्थेचं आहे. परंतु अनेक आपल्या देशातील परंपरा प्रथा जे आहे जंगलतोडीचं पण काम करतात. डेव्हलपमेंटला नकार नाही. डेव्हलपमेंटसाठी झाडं तोडावं लागेल. एका घराचे 4 झाडं काम 4 परिवार होतात, 4 घरं बनवावं लागेल, त्यासाठी जंगलतोड करावी लागते. परंतु झाडं लावण्याचं काम मानवालाच करावं लागेल. कारण की या पर्यावरणाला धोका पोहोचवण्याचं काम प्राण्यांनी नाही केलंय, पशूंनी नाही केलंय, हे मानवाने केलेलं आहे. या मानवांनी या पर्यावरणाला टिकवण्याचं काम केलं पाहिजे. कारण की खरा पोल्युशन करणारा मानव आहे. मित्रांनो, आपणास एवढीच विनंती करतो की शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या देशाला योग्य दिशा देण्यासाठी आपण समोर आलो पाहिजे आणि राजकीय स्तरावर आपण जे काही विचार करतो आहे तर दलालाची भूमिका न घेता योग्य दिशेला सत्याला साथ देण्याची कास धरा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. थँक्यू.